भक्ती भावली आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊ, जगत कल्याणासाठी गुरु शक्तीपीठाची स्थापना करून दिली आहे. त्या शक्तीपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा, भक्ती, निरपेक्ष, निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. धर्म
सुंदर असंच म्हणा. आपल्याला ऐकून एवढा वाटत त्यामध्ये अगदी बरोबर. बायकांचा आवाज येईल त्याचा. साधणीचं आहे. जास्त कमी करायचं असतं. एवढं जास्त कुठलं करायचं हे वर खाली ते आम्हाला होत नाही. एकदम म्हणून वर करायचं. बैल होते बघितलं ना. त्या थोडं काल सांगितल्याप्रमाणे चालू पूर्ण बंद करायची नाही. आरती आणि असे मान सरळ करायची. बरोबर. जोरात म्हणा जरा. सगळ्यांचा एकसारखा आवाज पाहिजे.
मान सरळ चालू करायचं. तीनदा ताण करण्याचा 3-4 ओम
विद्याला स्वभाव ओम
लेट तुमचा एकदा ऐकायचं आणि मग हळू म्हणायचं, दोनदा ऐकायचं म्हणजे आपल्याला मूळ सापडतं. थोडं पण ऐका. सुंदर आहे. आता एक नमः
श्वास घेताना हाताने घेता आणि तोंडाने सोडायचा. बोट सरळ ठेवा. बोटं सरळ ठेवायचे. अजिबात गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कालच्या सत्रामध्ये आपण वंदनीय दादांनी केलेले कार्य आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवल्यानंतर आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेले कार्य याबद्दल आपण वाचन केलं. त्याचबरोबरीनं ओंकार साधना, ही ओंकार साधना कशा पद्धतीने करावी, त्याचं महत्त्व काय, किती मनापासून साधना करणं आवश्यक आहे, ह्या गोष्टींचं पण वाचन आणि विवेचन झालं. आणि काल आपल्याला 10 वाजताच कार्यक्रम सुरू असल्यामुळं काल आपल्याला साधना झाली नव्हती. आपण सर्वांनी प्रवासात असताना गाडीतून साधना केली असेल, काही लोकांनी, काही जण घरून साधना करून आले असतील. पण आज जी साधना सर्वांनी मिळून इथे केली, तर साधना करत असताना सुरुवातीला सांगण्यात आलं की पेनड्राईव्ह लावून त्याच्यावरती जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनप्रमाणे आपण सर्वांनी साधना करायची आहे. आणि त्या गाईडलाईनचा जो आवाज आहे त्याच्यापेक्षा आपला आवाज कमी ठेवून साधना करायची. तर आज आपल्या सर्वांना ही जी साधना झाली ती बरोबर वाटली का, ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर म्हणजे आपल्याला बरं पडेल. कारण कसं आहे की प्रत्येकाच्या केंद्रावरती साधना होतीच, ती सगळी जण व्यवस्थित करतातच. पण आता हे जे पेनड्राईव्हमध्ये लावून करण्याचं कारण असं होतं की एका लेवलमध्ये साधना होताना प्रत्येकाचा आवाज एका सुरामध्ये येताना सगळ्यांना साधना चांगली भावते. दुसरी गोष्ट अशी आहे की साधना करताना केंद्रावरती जे सेवक कार्य करत असतात त्यांना टोल वाजवायचं, एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती नाही आली तर टोल दुसरा वाजवतो, तर ते टोल वाजवायची पद्धत बदलते. नंतर पहिल्यांदा जेव्हा साधना सुरू करायला सुरुवात करतो तेव्हा ते जो कोणी सेवक आहे त्यांनी सुरामध्ये चालू केली तर बाकी सगळ्यांचा सूर त्याच्याबरोबरीने जमतो. दादांनी असंच सांगितलेलं आहे. काळी 1 मध्ये दादांनी पेटीचा सूर लावून तुम्ही साधना करा असं सांगितलं आहे. पण आता प्रत्येकाच्याकडे पेटी असते असं नाही, म्हणून त्याच्यासाठी सर्वांना उपयोगी होईल आणि सर्वांची साधना एकसारखीच होईल. दादांना तेच अपेक्षित होतं, त्याप्रमाणे एकसारखी साधना व्हावी. आणि त्यासाठी काल आपण हे पण निवेदन वाचलं होतं की दीपक दादांनी सांगितल्याप्रमाणे जी साधना लिहून दिली होती त्याच्यामध्ये 5 सेकंदाचा ओंकार, 5 सेकंदाचं नामस्मरण, 10 सेकंदाचे न्यास, हे जे सगळं लिहून दिलं होतं त्याप्रमाणेच ही साधना तयार केली. आणि ती साधना सेवक संमेलनामध्ये आपण सर्वांच्या पुढं ती ठेवल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ह्याबद्दल तुम्ही सांगितलं तर आपण करत असलेलं कार्य बरोबर चालू आहे असं आम्हाला वाटेल. तर तुम्हाला ते साधना बरोबर वाटली का? दुसरं साधनेमध्ये बसताना साधनेला बसताना आपण स्ट्रेट 90 डिग्री मध्ये बसायचं, काटकोनात बसायचं आहे. ध्यान अवस्थेमध्ये अशी तिन्ही बोटं सरळ करून बसायची, सुरुवात नाही करायची अशी. हे 2 काय बोलायचे, पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जमा येते, मन तयार होतं इथे आणि साधनेला एकाग्रता होती. दुसरी गोष्ट इथे या दोन्ही ह्याच्यामध्ये मध्ये हृदयस्थान, इथं आपलं विषय, इथलं ब्रह्मांडाचं हृदय. त्यामुळे कोणी लोक इथे
विचारतात आणि असं तरी का बसायचं आहे? तर हे 4 गुणांबंद पाच त्याच्याप्रमाणे जन्माला यायला लागत होतं. तर जन्म ह्या गुणांबंधावर आपण विजय मिळवला आणि पुढे जन्माला तर चांगल्या जन्माला येणार कार्य करतोय त्याच्यावर विजय मिळवला म्हणून असं होतं. आणि असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हेच आहे की मन तयार होतं मूळ साधनेला. या ह्याला ध्यान अवस्था म्हणलं, याला चिंतन अवस्था. बरोबर. अजून एक म्हणजे आपण ध्यान मुद्रेमध्ये बसताना हे दोन्ही अंगठा आणि तर्जनी जोडून बसताना ही तिन्ही बोट आहेत ना ही सरळ ठेवायची आहे. सरळ ठेवायची अशी नाही, ती जरा अशी क्रॉसवरती ठेवायची नाही. कारण पण साधनेला बसल्यानंतर हळूहळू ती जरा अशी आत आल्यासारखं होतं. पण ती तिन्ही बोटं सरळ पाहिजे. त्याचं कारण काय आहे तर आपण जी साधना करतो आपल्यामधले जे दोष आहेत ते बाहेर जाण्यासाठी त्या तिन्ही बोटांचा उपयोग होणार आहे. इथून इथपर्यंत ह्या बोटातून जातात, इथून इथपर्यंत ह्या बोटातून, त्याच्या खाली या बोटातून, म्हणून लगेच जाताना असं करतात. म्हणजे सगळं शास्त्र सुद्धा आपल्याला माहिती असणं म्हणजे समजून करणं आणि उगी चांगलं आहे म्हणून करणं त्यात फरक आहे. आणि आता चौथी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की नरसोबाच्या वाडीला जायचं का नाही ना. नरसोबाच्या वाडीला जायचं नाही आहे का तर ती शक्तिपीठाचं पुस्तक सर्वांच्याकडे असेल ह्याच्यातच लिहिलेलं आहे. त्याचा पॅराग्राफ वाचून दाखवतो. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की नरसिंह सरस्वती दादाने म्हणाले की जे तत्व माझ्याकडे होतं ते 500 वर्षात कोणी मागायला आलं नव्हतं ओंकार. तो तू मागायला आलास पहिला आणि तुला मी दिला आहे. तर आता परत वाडीला येऊ नको आणि ज्यांना दीक्षा केली त्या भक्तभक्तांना सांगतो वाडीला येऊ नका. कारण तुम्ही जर आलात आणि नमस्कार केला तर तुम्हाला जे दिलेलं तत्व आहे ते परत त्यांच्याशी एकरूप होईल. औदुंबरला जायचं हे दत्तस्थानच आहे पण ते बाई एकच असते पण एकाची बायको असते आणि मुलांची आई असते. तर आज आपण ते वाचतो बघा. आज आपण ओंकार साधना जरी करीत असलो तरी ओंकार 3 तत्वे अ, उ आणि म अशी आहेत. तसेच प्रत्येक तत्वात उत्पत्ती स्थिती लय अशा 3 अवस्था म्हणजे एकूण 9 स्थित्यंतरे आहेत. ही सिद्धता अनुक्रमे श्री नरसिंह सरस्वती, रत्नागिरीजवळ शिरगाव येथे श्री गणपती व 32 शिराळा येथे श्री गोरक्षनाथ यांचे कृपेने झाली. तरी त्यासाठी वंदनीय दादांना कठोर परिश्रम करावे लागले. वाडी येथे महारुद्र स्वाहाकाराची सांगता झाली. त्यावेळी तेथील अधिकारी अशा उपाध्यांनी वंदनीय दादांना श्री स्वामींचे वस्त्र प्रदान केले. हां, दादांनी प्रार्थना केली इथून जाताना कार्यात केलं मी कार्य यशस्वी केलंय त्याची मला तुम्ही प्रचिती द्यायला पाहिजे. म्हणून ती नरसिंह सरस्वतीची 4 त्यांना मिळाली प्रचिती. त्यावेळी सद्गतीत होऊन श्री पादुकांपुढे उभे असताना श्री स्वामी दादांना म्हणाले, स्वामी दादांना काय म्हणाले ते ऐका. माझ्याकडील आध्यात्मिक तत्व तुला दिले आहे ते घेऊन जा व शक्तिपीठाची स्थापना कर. पण पुन्हा वाडीत येऊ नको. कारण ते आध्यात्मिक तत्व पुन्हा माझ्यात एकरूप झाले तर ते प्राप्त करणारा पुढे जन्माला येणार नाही. 500 वर्षात तूच एकटा ते मागाव्यास आलास. आता जी कार्यसिद्धी करायची आहे त्याचे गणित फतेपूर सिक्रीची विभूती तुला सांगेल. म्हणजे दादांना आणि म्हणजे त्यांच्या स्वतःने दीक्षा घेतलेलं नाही आपणही जायचं नाही. म्हणजे आपलं तत्व तिकडे जाईल म्हणून म्हणजे तू दाखवलं मी. आता तू हे ठरवायचं जायचं असेल तर बाहेरच्या बाहेर जायचं. पण कशाला बाकीच्या ठिकाणी आहेत की खरं म्हणजे कुठल्याही देवाला जायचं कुठेही जायची गरज नाही आहे. ट्रीप म्हणून जायचं. काल तुम्ही वाचले सगळ्यांना तुम्हाला देव केला आहे. आता तुम्ही देवाला केला आणि कुठल्या देवाला नमस्कार करणार म्हणजे मला मी नमस्कार करून दे. चला
आता सामुदायिक आरती प्रार्थना व साधना याचे महत्त्व याच्याबद्दल एक महत्त्वाचं निवेदन आहे. सामुदायिक आरती प्रार्थना व साधना याचे महत्त्व आणि त्याबद्दलचे निवेदन. काही अतिशय उपयुक्त अशी माहिती वाचनात आल्यानंतर त्यावर विचार करायला लावणारी गोष्ट लक्षात येते आणि ती आपण समजून घेऊन इतरांना सांगून सर्वांनी मिळून त्याचा विचार करून किंवा चिंतन मनन करून कृतीमध्ये किंवा आचरणात आणावी अशी अपेक्षा आहे. काही लोकांकडून कधी कधी अशी विचारणा केली जाते की हिंदू धर्मात नेहमी उपासना पद्धतीबद्दल आणि कुलदैवत कुलाचाराबद्दल सांगितले जाते, पण जगात असे कितीतरी धर्म आणि पंथ आहेत की ज्यांच्यामध्ये कुलदेवताच नाही. मग अशांना कुलदोष कुलदेवतांचे त्रास का होत नाही? यांचे कसे काय सर्व सुरळीत चालते? मग ह्यांना का त्रास होत नाही? खरे तर हे प्रश्न चूक नाही आणि म्हणून ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला असता येथे जे उत्तर मी पुढे सांगणार आहे ते कदाचित एकांगी ठरेल, परिपूर्ण म्हणता येणार नाही, पण काही अंशी समर्पक वाटते. आता त्याचं उत्तर हे सर्व इतर धर्मीय लोक सामूहिक उपासना न चुकता करतात, म्हणून परमेश्वरी तत्व त्यांना सांभाळून घेते. आपण हिंदू धर्मीय सामूहिक उपासना करीत नाही. उलट जेथे सामूहिक उपासना होत असेल तिथे जायला सर्वात जास्त कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज. सामूहिक उपासना ही खरे तर आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुलातून उत्पन्न झालेली प्रार्थना व्यवस्थाच आहे. सामूहिक उपासना ही सर्व धर्मात साप्ताहिक किंवा आठवड्यातून एकदा म्हणजेच 7 दिवसांनी केली जाणारी उपासना आहे. आता 7 दिवसांनीच का? त्याचे कारण असे आहे की सामूहिक उपासनेची स्पंदने 7 दिवस टिकतात. म्हणून दर गुरुवारी जायचं, यावर चुकवायचं नाही. चुकलं की मर्दी चेन आहे ती चुकती. आठव्या दिवशी ही स्पंदने रिचार्ज करणे आवश्यक असते. आपण जेव्हा एकत्रित येऊन उपासना करतो तेव्हा जितकी उपस्थिती असेल तितक्या प्रमाणात उपासनेची स्पंदने निर्माण होऊन आपल्याला त्याचा लाभ होतो. समजा एखाद्या मंदिरात रामरक्षा पठण सुरू आहे आणि तेथे 50 जण बसलेले आहेत. एका माणसाच्या रामरक्षा पठणाने 10 ग्रॅम स्पंदने तयार होत असतील तर तिथे 50 माणसे असल्यामुळे ती स्पंदने 50 गुणिले 10 म्हणजे 500 ग्रॅम स्पंदने प्रत्येकाला प्राप्त होती. आता बघा, तुम्ही पहिल्या दिवशी साधना केली की तसं 72 तासाने म्हणजे 4थ्या दिवशी पुण्यात रूपांतर होतं. ते दादांनी दुसऱ्या दिवशीचं 5व्या दिवशी, तिसऱ्या दिवशीचं 6व्या दिवशी, 4थ्या दिवशी डबल झालं बघा. आणि हे असं 7व्या दिवशीचं 11व्या दिवशी झालं. इथं 10 आणि इथं 11 म्हणून 1 आठवडा. आणि मग ते कसं होते की स्प्रिंग होती अशी. आणि ही शक्ती कुठं नावाची तुमच्या पाचीकोशा आणि त्या पाचीकोशाच्या स्प्रिंगने जेव्हा आत्मा तब्बल वरच्या वरती जमीन फक्त लोकांचं म्हणजे जितकी वर जाण्याच्या पोरची गती तेवढ्या ह्या त्याच्यात चालू तेवढ्या आत्मा
वर्षाला करत आणि जर हे नसेल बफर रेल्वेला ते बफर असतात म्हणून तुम्हाला सस्पेन्शन Suspension असतं, असतं. शॉक ॲब्सॉर्बरचं. तसं या पाठीपोट्यामध्ये जे स्क्रीन जातं तयार होऊन जातं म्हणून आत्मा फट दिवशी वरच्या होतात. आता जरा चॅलेंज देतात चौथ्या लोकांचा तो 7व्या लोकांचा आता प्रमोशन झालं सांगितलं म्हणजे इट इज नॉट ए जॉब फॅक्ट आहे ती. बरेच लोक येऊन सांगतात तालुकाची बाधा आली ती तशी येऊन सांगतात आणि 7व्या लोकांचा दादा घेतो तुम्ही. म्हणून दर गुरुवारची निदान आजची संध्याकाळची पैसे नाही तुम्ही गॅप केलं ना की सायकल चुकली. एका माणसाला 500 ग्रॅम स्पंदने प्राप्त करायला 50 दिवस रामरक्षा म्हणावी लागेल. हां तर सामूहिक उपासने एका वेळी 50 दिवसांची प्राप्ती करता येते. हां पण ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 8व्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे जरुरीचे आहे. म्हणजे ते बरोबर आहे. ह्यात जेव्हा नियमितपणा येतो तेव्हा अडीअडचणी आपोआपच सुटताना दिसतात. हां बघा त्या जेव्हा नियमितपणे आता तुमच्या अडीअडचणी ऑटोमॅटिक. हॅलो हां हॅलो आहे मग यासाठी काय पाहिजे तळमळ पाहिजे. दादा म्हणाले तुम्हाला ध्यास लागला पण ध्यास कसला लागला सुचल गेला नाही चल काल घातलं ध्यास कसला लागलाय. हॅलो गॅस कसला लागलाय. दुकानात जायचं आहे दुकानात भिडत आलं ती काय किती मिळवलं आणि सोन्याचं भक्त पोळा जाताना हातात झाला त्याची वेळ टाकून म्हणून समजून राहायचं. कारण काल वाचलं आपण आजचा दिवस माझा शेवट काय असं रोज म्हणून सेवा करायची. केव्हा जाऊन माहीत नाही दाणे सर्व काही. पण ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 8व्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे जरुरीचे आहे. तुम्ही बघा ट्रेनमध्ये करताना भविष्यासाठी मुसलमान लोक बघा त्यांची नावाची वेगवेगळ्या मधलं सगळं साफ करतात. कोण बघतंय कोण हसतंय बघत नाही. आपण लगेच म्हणतो म्हणजे प्रार्थना म्हणाले तो कोणते बसले बघणार का. आपल्या कल्याणासाठी आपण तत्पर असायला पाहिजे भविष्यात ना रेल्वेमध्ये. ह्यात जेव्हा नियमितपणे येतो तेव्हा अडचणी आपोआपच सुटताना दिसतात. बंद झालेले मार्ग आपोआपच खुले होताना दिसतात. जेव्हा एखाद्या भूमीवर सामूहिक उपासना सतत चालू असते तेव्हा त्या भूमीमधील दोष नाहीसे होऊन नैसर्गिक आपत्तीपासून आपोआपच संरक्षण मिळते. समाजाचे देशाचे सामूहिक प्रारब्ध सौम्य होते. कोरोनाच्या काळात सामूहिक उपासना नियमितपणे करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्रतेने दिसला नाही. उपासनेमुळे किंवा प्रार्थनेमुळे तुमच्या प्रारब्धात बदल घडतात. सामूहिक उपासनेमुळे साधकांचे वैयक्तिक प्रारब्ध हलके होते किंवा त्याची तीव्रता कमी होताना दिसते.
ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांकडून काय शिकावे, तर त्यांची सामूहिक उपासनेप्रती असलेली निष्ठा. आमचं थिएटर होतं म्हणजे गंगा त्यावेळेला लायसन्स रिन्युअल होतं आमचं, म्हणून ते लायसन्स मिळालं काय चालू करता येत नव्हतं. तर मोहसिन नावाचा एक मुसलमान कलेक्टर होता. आम्ही 11:30 जाऊन बसलो होतो. उलट झाला ते हे काम झालं 12:15 काम 12:30 त्या मस्जिद नमाज काहीतरी असतो 12:15. ती वेळ झाल्याबरोबर सगळं ठेवलं होतं आणि सगळं नमाज पडायला म्हणून गेलो. मी काय म्हटलं लक्षात आलं ना, म्हणजे ते लोक इतके पर्टिक्युलर आहे त्यावेळेला वाटेल ते असू दे काम सोडून आपल्या नावाला म्हणजे म्हणून मी म्हणतो निष्ठा. ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांकडून काय शिकावे, तर त्यांची सामुदायिक उपासनेची असलेली निष्ठा. मुस्लिम लोक दर शुक्रवारी आणि ख्रिस्ती लोक दर रविवारी आपल्या धार्मिक स्थळावर आवर्जून जातात. म्हणजे बरोबर 7 दिवसांनी म्हणजे त्यांची सायकल बरोबर चालू. ही तळमळ आपल्या लोकांमध्ये हृदयवानी नाहीये. आपल्याकडे आरतीला मंदिरात जेमतेमच हजेरी असते. जेव्हा एखादी व्यक्ती उपासना करते तेव्हा त्याला फळ देणे परम तत्वाला बंधनकारक ठरते. फळ म्हणाला तो, फळ म्हणजे चांगलं, फळ म्हणजे दुःख. फळ आम्ही फळ खाल्लं म्हणजे दुःख काढायचं. फळ आणि फळ. मग उपासना कुठल्याही स्वरूपाची असो, सामूहिक उपासनेत प्रचंड बळ असते. त्यामुळेच भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. आठवड्यातला 1 तास जरी सामूहिकरित्या देवाला दिला तर संपूर्ण आठवडा प्रसादरूप होतो. म्हणून बुधवारी 1 तास आरतीला जायचं, न चुकता वाटतं. पाऊस आला तर रिक्षा पण जायचं, पण जायचं. नियम म्हणजे नियम. मग प्रश्न पडतो की आपल्या सामूहिक उपासना ही पद्धतच नव्हती का? सामूहिक उपासना हीच भारतीयांची अख्ख्या विश्वाला देणगी आहे. पण जातीपाती यांच्या खुळचट संकल्पनांमुळे सामूहिक उपासना बंद पडली. आपल्यातच आपण इतके गुंतलो आहोत की आपल्या संस्कृतीचाच आपल्याला विसर पडला आहे. कुलाचार आणि कुलदेवतेची उपासना ही सामूहिक पद्धतीनेच केली जायची. अजूनही काही कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या वाराच्या दिवशी तळीभंडार, आरती, स्तोत्र वाचन इत्यादी केले जाते. पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. मंदिरात ठराविक वारी जमून सामूहिक उपासना हल्ली काही लोकांनी सुरू केली आहे. ह्या उपासनेला नियमितपणे जावे. तुमचे वैयक्तिक दैवत उपासना जे काही असेल ते खंडित न करता. आत्ताचा पहिला भाग तो महत्वाचा आहे, लक्ष दिलं. आत्ताच्या भयानक काळात सामूहिक उपासना अतिशय गरजेची आहे. एक अदृश्य संरक्षण कवच सहजपणे प्राप्त होऊन जाते. इतर धर्मियांकडे तर मंत्रही नाही, आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्रे आहेत. पूर्वी पद्धत असायची 7 हात म्हणून बरोबर रामरक्षा म्हणायची. पहिल्यांदा गणपती स्तोत्र म्हणायचं, मग रामरक्षा म्हणायची, मग भीमरूपी म्हणायचं आणि ती जाय तुमच्यापर्यंत पाडे म्हणायची. आता ह्याला हे लागतं कॅल्क्युलेटर. आम्ही 1293 अजून मी म्हणतो 7391 चौदे म्हणजे ती जाय तुमच्यापर्यंत पाडे म्हणायचेच. पाडे म्हणजे सुद्धा काही माहीत नाही येणार. पाडे म्हणजे बैलालाही पाडाच म्हणतात. आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्रे आहेत. ती आपल्याला पुरून उरतात. कारण एकच सामूहिक स्तोत्रांची उपासना मोठ्या प्रमाणात आणि नियमितपणे त्याची आवर्तने होऊ लागल्यास धर्म प्रसारात ह्याचे किती मोठे बळ प्राप्त होऊ शकेल ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. तर आपण काल ओंकार साधनेबद्दल वाचन आणि विवेचन केलं. त्याच्यानंतर सामूहिक
सामूहिकरित्या म्हणजे सामुदायिकरित्या आपण जे साधना प्रार्थना म्हणतो त्याचं महत्त्व काय हे आता आपण वाचलं. आता आपण जी रोज प्रार्थना म्हणतो दैनंदिन प्रार्थना ह्याचं महत्त्व काय आहे हे आता आपण वाचू. ही हरिबाबांची मुलाखत आहे 1963 मध्ये. जीवनाची मूलभूत बैठक आचार विचारांनी निश्चित व्हावयास पाहिजे. तेच म्हणजे काय, त्या वेळेला ते काम करायचं निश्चित. जीवन कोणत्या प्रकारे निश्चित झाले पाहिजे याचे ज्ञान येथे येऊन मिळेल. त्याच्या म्हणजे केंद्रावर. तुमच्या जीवनातील संपूर्ण वेळ आमच्यासाठी खर्च करू नका, पण मूलभूत बैठक निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तरी तुम्ही करता का? सकाळची प्रार्थना कुटुंबियांसह म्हणता का? हां, सगळ्यांनी म्हणून बसून म्हणायची प्रार्थना 5 मिनिटं लागतात. ते कोण विचारतात? हाजी बाबा सांगतायत. प्रार्थनेमुळे इहलोकी कर्तव्याची काय भूमिका आहे याची ओळख होईल. ज्यांचे तुमच्यावर अव्याहत उपकार होत आहेत त्या विभूतींची अवज्ञा तुम्ही करीत आहात. तुम्ही बहुमोल जीवनाचा ठेवा घेऊन आलात, त्याचा अपव्यय करू नका. हे जीवन किती बहुमोल आहे, प्राप्त व्हायला किती कठीण आहे हे त्या जीवाला समजले आहे. बरं म्हणजे काय, इतकं सोपा नाही आहे असं. आता बघा मी काय केलं, बघी तू तापवतो, मी तापवल्यावरती काय करतो, विरजण तापलं, मग ताप करतो, लोणी येतो, लोणी कडवल्या करायचं म्हणजे दूध 5 वर्षानंतर तूप तयार होतं. असं डबाभर तूप तुमच्या मुलाने वापरले म्हणून गटात टाकलं तर काय करायला त्याला कष्ट पडले. मग हा जीव 84 लक्ष जीवनीमध्ये बदल करत 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 आलेला जर 5 वर्ष आलेला हा जर फुकट घालवला तर त्याला किती वर्ष वाटत असेल कल्पना करा. 5 बदलात जर तूप फुकट केलं तर जीव हरवतो. 84 लक्ष योनीतून हा जीव आलेला व्यर्थ जीवन घालताना भाऊ आणि त्यांना किती त्रास होत असेल असा विचार करून निदान मन साधना करा म्हणतात ना. साधना करा म्हणजे जीवनाचं सार्थक होईल. म्हणजे तिथं आडत म्हणाला तिच्याची म्हणजे चौथ्या होतात आपण. म्हणून हे कर्म तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही रात्री झोप येते म्हणून बरेच लोक मला करतात झोप आली नाही ना की काकांनी गुरु प्रसादांनी आपण घेतो म्हणजे आपण झोपायचं दिलं. त्यांनी आपलं जीवन सगळं पणाला लावून चित्रला करून तुम्हाला सगळं सोपं करून दिलं तुमचं जीवन चांगलं व्हावं. आणि ते कर्तव्य आहे, ते कर्तव्य राहिलं म्हणूनच तुमच्या जन्मात भोगायला लागलं. हे जेव्हा समजेल ना तेव्हा हे माझं कर्तव्य आहे. 4-4:30 आता मला कोणी उठून मला काय नसेल तिथंच बातमी नाही सगळं पण 4:30 वाजता बोर लागलं की आता व्यवस्थित आपण लवकर उठून जायला पाहिजे. काय काय सांगायचं आहे ते परत एकदा काढून बघतो. काय चहात लावायचे ती तयारी महिन्यापासून करतो आहे. सगळे हे कुठे चहा काय डाईट करायचं आहे थोड तळमळ तितके लोक त्यांनी घेणार नाही घेणार आणि त्यांना काहीतरी आपण समजेल असं सांगितलं पाहिजे. एवढे पैसे खर्च तुम्ही आला ते पैसे जाताना घेऊन द्यायला पाहिजे ना. म्हणजे तशी तळमळ पाहिजे. सकाळी त्यांना पहिला आपले टाईम ठरले की त्या टाईमला आज साधना करायची नाही करायचीच. बघा तुम्हाला इतकं बरं वाटायला लागेल. तिथे बसायला बोलायला लागल्यावर माझं वय तरी असं मला वाटतच नाही, थकल्यासारखं वाटत नाही, बरोबर खरं वाटतं. हा चांगलं. गेलेली संपत्ती किंवा इतर सर्व काही जे गेले असेल ते मिळेल, पण गेलेला प्रत्येक क्षण परत मिळणार नाही. हे जीवन सद्गुरुरूप करून सत्कारणी लावायचे आहे ना. जन्म कर्म ऋणानुबंधाने हे जीवन बद्ध आहे. त्या कर्माच्या प्रवृत्तीप्रमाणेच प्रत्येक कर्म घडणार आहे. संचितावस्थेप्रमाणे प्राप्त झालेल्या प्रवृत्तीनुसार जीवन जगायचे नाही. कारण कर्म क्षयाप्रत जाताना तसेच कर्म घडणार आहे.
ज्ञान प्राप्त झाल्यावर जीवन तात्विक विचारांशी एकरूप करायचे आहे. हे भगवंता नारायणा, माझ्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्यपुण्य विभूती असे प्रार्थनेत म्हणतात, ज्यांना तुमच्या कुटुंबाचा उद्धार व्हावा अशी तळमळ लागलेली आहे, म्हणजे या विभूतींना तुमच्या हातून प्रत्येक क्षणाला घडणाऱ्या कर्माचे ज्ञान ज्यांना झालेले आहे व ज्यांना ऋणानुबंधाचे धागे दोरे समजले आहेत व जे त्यांचे विमोचन करू शकतात त्यांनाच विभूती असे म्हणतात. विभूती म्हणजे ते आपल्यासारखं सामान्य जीवन जगून त्याच्यातनं गुरुमार्गाप्रमाणे जाऊन उच्च अवस्थेला गेले, डायरेक्ट जन्माला आलेले नाही. तुमचा किती जन्मांचा ऋणानुबंध शिल्लक आहे, त्यात मातृपितृ, इतरेजन व देवादी या सगळ्यांचा ऋणानुबंध आलेला आहे. काल मी सांगितलं होतं, आत्मा आणि कर्म पडलोबाची यावर काय एकत्र शिल्लक नाटकची ह्यांना 3 ऋणानुबंध जोडावे लागतात. तेच मातृपितृ, इतरेजन आणि देवादी. म्हणजे पुन्हा जोडलं, पुन्हा कर्म वाढलं ते कमी करायचं. या सगळ्या ऋणानुबंधाचा आलेला आहे तो या जीवनापासून बाजूला करायचा आहे. कदाचित ज्ञान अज्ञानाने अतिदेवधर्म झाला असेल, पण एकही फलद्रूप झाला नाही व असा खर्ची पडलेला ऋणानुबंध शिल्लक असेल, परंपरेने आलेला असेल, पण काहीही न केलेला असा कुलाचार देखील देव ऋणात येतो. नामस्मरणाने हे सगळे ऋणानुबंध तुम्हाला पुरे करायचे आहे. किती सोपं आहे. फक्त नामस्मरण करायचं, चालू काय ओम श्री साईनाथ. एकदा सवय लागली ना, सवय लागली की मोबाईलची सवय कशी लागली हो, आणि मोबाईल माहीतच नव्हता की आता कुठल्याच ते चूक म्हणत नाही, योगदान द्यायला त्याची जशी सवय लागली आहे ती बघितलं केलं पडत नाही. फक्त नामस्मरण करायचं सुद्धा सवय करता करता 4 बसले कधी घ्यायला लागतं. तुमची साईनाथ म्हणते देण्या घेण्याचे काही व्यवहार राहिले असतील ते इतरे जणांच्या ऋणानुबंधात येतात. गतजन्मात तुमच्या वडिलांना काशी यात्रा करण्याची इच्छा झाली असेल, पण त्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही. आज ते हयात नाही, पण ऋणानुबंध मात्र शिल्लक राहिलेला आहे. आता हा जीव सर्व ऋणातून कसा मुक्त होणार? आजचे तुमचे जीवन म्हणजे एक धान्य नाही तर अनेक धान्यांची मिसळ आहे. मग तुम्हाला समाधान लाभणार कसे? हे सगळे ऋणानुबंध सद्गुरु कृपेने वेगळे करावयाचे आहेत. पण तत्पूर्वी जीवन पारमार्थिक बैठकीचे झाले आहे का? तसे झाले असेल तरच हे शक्य होईल. उद्या संकल्प आहे म्हणून केवळ हजेरी लावून चालणार नाही. त्या विभूतींचे उपकार प्रातःकाळी स्मरले पाहिजे. घाण्याला झुंपलेल्या बैलासारखी कृती नको. या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो असा उच्चार करताना प्रामाणिकपणे स्वतःला जबाब देता का? कदाचित काल घडले असेल, पण निदान आज तरी घडणार नाही याची काळजी घेता का? परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम असे उच्चारून प्रत्यक्ष माऊली समोर बसून खोटे बोलत असतात व आम्हाला वर विचारता की कुठून आली ती पातका आणि प्रमाद. हे सर्व असेच खोटे बोलण्याने झालेले आहे. जिव्हाळ्याने वागता येत नाही, जीवनातील सुखे व्यक्त करता येत नाही. आज बघा आपण हे सगळे कुठल्या गावचे गुरुपंत बोल, हे गुरुचं कुटुंब कसं आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे. घरात गेल्यावर त्या उदाहरण असतं ना, एका तो मित्र एका तो मित्र, एकाने एक म्हटले दुसऱ्या दुसरंच म्हणायचं. हे इथं गुरु कुटुंब आहे, इथं कसं आहे असं घरी करायचं. जिव्हाळ्याने वागता येत नाही, जीवनातील सुखे व्यक्त करता येत नाही, अनुभवता येत नाही, म्हणून ही प्रार्थना करावयाची आहे. भरपूर आनंद कसा व्यक्त करता? रात्री झोपताना सर्व कर्तव्य केल्याचे समाधान मिळते का?
स्वतःच्या पैशाचे घड्याळ विकत घेता, स्वतःच्या भोवती फिरून ते तुम्हाला अचूक वेळ दाखवते. सकाळी 8:30ची वेळ दर्शवल्याबरोबर ती ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे अशी वास्तविक ती सूचना असते. याबद्दल त्या घड्याळाला धन्यवाद द्यायच्याऐवजी 8:30 झाले, भरली वेळ असा विचार करून त्याला एक शिवी देत आहे. त्यांनी तुम्हाला सावध केलं म्हणजे आभार मानायच्या ऐवजी त्यालाच द्यायचं. स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या व जे आपले कर्तव्य अचूक करीत आहे त्याला सुद्धा तुम्ही शिवी द्यायला कमी करत नाही. मग मला किती शिव्या देत असाल याची कल्पनाच न केलेली बरे. सकाळी नळाला पाणी आले नाही म्हणून निष्कारण उद्वेग करायचा. ऑफिसला बसने निघणार पण येणारी बस भरलेली असते व मग या सद्गृहस्थांना थांबावे लागते म्हणून अशा वेळी बसवाल्यांना शिव्या. या व अशा अनेक प्रकारे वागून तुम्ही प्राप्त जीवनातील सुलभ पारमार्थिक बैठक नामशेष करीत असता. इकडे आरतीला कुणीतरी एक प्रतिनिधी पाठवायचा, कारण ते बोंबलतील ना. विचार करा, माझ्यासाठी का हे सगळे चाललेले आहे? कुणासाठी आहे? सबंध कुटुंबाला धर्माचरण करण्याची सवय लागावी या तळमळीने आम्ही हे करीत आहोत. गादीवर बाबांची आरती 1 तास होते. तुम्ही येथे कायेने 1 तास असता पण भावनेने 10 मिनिटे असता. तासभर बसण्याचा विचार केला तेव्हा कुठे 5 मिनिटे बसता. तर आता तुम्हाला जन्मभर बसायचे आहे ना, मग 55 मिनिटे का बसू शकत नाही याची कधीतरी विचारणा केली? एक तारी ही अशीच छेडीन असं म्हणता पण समरस होत नाही म्हणून तुम्हाला आरती लांब वाटते. तुझ्यासाठी स्वतःची आरती करून घेण्याचा मी संकल्प केलेला आहे, तरी तू माझ्याजवळ बैस असे बाबा तुला म्हणत आहेत. मग तुला का बसता येत नाही? बाबा म्हणजे बाबा म्हणतात तुमचं कल्याण बाबा म्हणून तुमची आरती घ्यायचं. आता आरती मी म्हणते ठीक आहे ना, तर बाबांची काय पंचायत होत असेल? कुणासाठी आरती करून घेत आहे? तुमच्यासाठी. तुझ्यासाठी स्वतःची आरती करून घेण्याचा मी संकल्प केलेला आहे, तरी तू माझ्याजवळ बैस असे बाबा तुला म्हणत आहे. मोबाईल जवळ बसू नको आणि आता टीव्ही 24 तास चाललेलं असतं, बातम्या. मग तुला का बसता येत नाही? आरतीबद्दल प्रेम, तळमळ, भूक, स्फूर्त भावना निर्माण झालेली नाही. तुझ्या कृपेचा जवळी निर्झर असे आजपर्यंत गायला. यापुढे निर्झर शब्दाऐवजी सागर हा शब्द वापरा. तर देहाचे कार्य स्थगित झाल्यावर जे कार्य करायचे ते आपल्याला प्रापंचिक जीवनात आत्ताच करावयाचे आहे. विमोचन करीत असताना आवाहन केलेली कर्मे पुनश्च तशीच प्रवृत्ती निर्माण करणार म्हणून आत्ताच संयम पाहिजे व यासाठी ही प्रार्थना जाणीवपूर्वक म्हटली पाहिजे. या सर्व ऋणानुबंधांपासून जीवन वेगळे व्हावे यासाठी त्या प्रार्थनेशी एकरूप व्हायला पाहिजे. यथोचित वर्तन घडू दे म्हणजे काय? स्नान झाल्यानंतर आपले वस्त्र स्वतः आपण उचलणे, बादली बाहेर आणून ठेवणे हे तुम्ही करता का? आंघोळीला माझे कपडे आणते, आंघोळा पाणी काढलेच का? म्हणजे नाही ना, करतो आपण सगळं बाजूला करायचं. तुम्ही काय करणार? आणि मग वजन वाढले की डॉक्टर म्हणाले तो फिरायला झाला. मग अगं गाडी काढ आणि मला माझी बसून घेऊन. जी सात्विक भूमिका विभूतीने निर्माण केली आहे तिच्याशी एकरूप झालात का? आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी ते सुबुद्धी ही दिलेलीच आहे. मग चहा पिऊन झाल्यावर कपशी का विसरत नाही? जो मुलगा कपशी विसरत नाही
तो राहिलेली पूजा देखील करणार नाही. तुम्ही मुलाबाळांना आदर्श दाखवून दिला पाहिजे. स्वतःच काम आम्हाला सांगायचे वडील स्वतःच काम स्वतः मी दुश्मनची उलटी हात करायची उलटा करताना जेवण झालं आपलं ताट आपण देऊन ठेवायचं. सकाळी उठल्या पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचं. संध्याकाळी 5:45ला हात करायचं 7ला घरात हजर राहायचं. आता केव्हा येतात रात्री 12ला येतात कोण केव्हा येते कुठे येतात का कशाच पत्ता नाही संस्कारच नाही. आमची एवढी भेट होती म्हटलं की 5:45 झाली की आम्ही मित्रांना सांगणार घरी गेलो पाहिजे वडिलांकडनं मार खावा लागेल. 1948 साली जन्म झाला आहे. 1940 साली आणि 1948 8 वर्षाचा असताना मुंज झाली. तेव्हापासून मी संध्या आणि हे रामरच्या उद्या म्हणतो 7 वाजता. तेव्हापासून अजूनही संध्याकाळी 7 वाजता मी माझी बायको बसतो आणि कोणी जावई गेलं कोणी घरात असले तर आम्ही बरोबर 7ला म्हणायला चालू करतो. कोण आलेले असू दे नसू दे त्यांना नंतर दान करत 7 ते 7:30 पर्यंत म्हणायचं. पण बरं किती समाधान आहे. काहीतरी नियम पाहिजे ना. एक दिवस सकाळी 10 घ्यायचं एक दिवस 5:30 घ्यायचं एक दिवस घ्यायचंच नाही एक दिवस 12ला घ्यायचं एक दिवस संध्याकाळी घ्यायचं असं त्याचं काय. म्हणून एक घ्यायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं हे टाइम टेबल त्याप्रमाणे शक्यतो करायचा प्रयत्न करायचा. तुम्ही मुलाबाळांना आदर्श दाखवून दिला पाहिजे. पण त्याचा म्हणजेच आदर्शाचा पायाच डळमळीत आहे. ही प्रार्थनेची विटंबना आहे. आई वडिलांना शिस्त नाही तर मुलांना कुठून येणार. हा इतरांना काय सुख समाधान देणार. जो सकाळची कपबशी संध्याकाळपर्यंत तशीच ठेवणार तो पुढील जन्मांची तरतूद अतिप्रयत्नाने करावी अशी प्रार्थना करून पुढील जन्मासाठी आज सत्कर्म करील हे संभवनीय आहे का. स्वतःचं काम स्वतः करणे म्हणजे सत्कर्म आहे. पहिलं तेच करत नाही म्हटलं पुढील जन्मांची तरतूद आहे कशी काय करणार. म्हणून पहिल्यांदा उठल्यावर स्वतःचं काम स्वतः करायला शिकायचं. सत्कर्म अनेक प्रकारे करता येते. नित्य जीवनातील कर्तव्ये निरासक्त बुद्धीने करणे म्हणजे सत्कर्म होय. सत्कर्म करणे होय. तुम्ही हे करीत नाही म्हणून तुम्हाला 24 तास देव लागतो. आपला त्रास वाचवण्याच्या हेतूने दुसऱ्याकडून कामे करून घेतलीत का. आज एखाद्याने तुमचे काम केले असेल तर त्याचे हे उपकार तुम्हाला केव्हा तरी फेडावेच लागतील. अशा प्रकारे प्रार्थना म्हणून आपल्या कुटुंबातील सर्वांना सुख समाधान शांती लाभो असे शेवटी मागणे मागता. आपकी सेवा करने के लिए मैं तैयार हूँ. मैं आपका गुलाम हूँ. थोड्याशा सेवेने तुम्ही परमेश्वरावर सत्ता करायला निघाला. पण त्याआधी तुमच्या कुटुंबावर तुमची सत्ता आहे का याचा विचार करा. तसे असेल तरच तुमची सत्ता आमच्यावर चालू शकेल. देहाला प्राप्त झालेली ऋणे कमी करता का. कर्मक्षय होतोच आहे कुठे. देवाजवळ मी सांगून बसलो की ही कुटुंबे मी उद्धरी. पण मला लाजेने मान खाली घालण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे. कुटुंब आदर्श करून माझ्या झोळीत टाका. मग विमोचनाचे मी पाहून घेईन. कपडे धुवायचे झाल्यास घरी ठेवून चालणार नाही तर ते लॉन्ड्रीत टाकावे लागतील. त्याप्रमाणे तुम्ही आमच्या झोळीत आलात तर तुम्ही अपेक्षिलेले सुख शांती समाधान लाभेल. एरवी नाही. ही आजीबाबांची मुलाखत आता आपण ऐकली. त्यांनी आपल्याला जाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्याचबरोबरीनं दादांनी वेगवेगळ्या म्हणजे गुरुप्रसादमध्ये आत्मनिवेदनमध्ये ज्ञानसाधनामध्ये या ठिकाणी प्रार्थनेबद्दलचं महत्त्व सांगितलेलं आहे. तोही एक प्यारा छोटा आहे तो वाचतो. ज्ञानसाधना संमेलन 7 पान क्रमांक 225. आता ही दैनंदिन प्रार्थना म्हणजे हे भगवंता नारायणा ही नित्याने म्हणावयाची आहे.
ही प्रार्थना एकदा आस्थेने वाचा, आस्थेने म्हणजे असे कळेल की त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला ह्या जन्मात व पुढच्या अनेक जन्मात ज्याची ज्याची काही गरज आहे तेवढ्या सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. आणि काय पाहिजे? ज्ञानोपासना संमेलन 15 पान क्रमांक 14. जो संकल्प करायचा त्यामध्ये जर 100% यश हवे असेल तर तो संकल्प ईश्वराने सांगितलेला असला पाहिजे. म्हणून हे भगवंता नारायणा, ही प्रार्थना परमपूज्य बाबांनी सांगितली आहे. नाही बाबा, वंदनीय दादांनी माझ्या भक्तांना काय सांगावे असा प्रश्न बाबांना विचारल्यानंतर परमपूज्य बाबांनी ही सोपी प्रार्थना दिली. ह्या प्रार्थनेमधील पहिल्या भागात विमोचन असून दुसऱ्या भागात दीक्षा आहे. म्हणून नवीन लोक आलेले विचारतात, आम्हाला दीक्षा मिळाली की कसं करायचं, आमचं विमोचन झालं की नाही. तर ती प्रार्थना वाचायला गेल्यावर त्यांना हे वाक्य दाखवत. प्रार्थना वाचायला लागल्यानंतर एकदा सिद्धता झाल्यानंतर त्या मार्गावर कोणी जाऊ शकतो. तसंच तिची प्रार्थना मना वाचायला लागल्यावर त्यांचं विमोचन होतं आणि त्यांना दीक्षा आपाप म्हणून त्यांचं जीवन सुधारतं. गुरुप्रसाद पान क्रमांक 181. जगतातील दुःखी कष्टी लोकांना सुखाची दिशा प्राप्त करून देऊन प्राप्त जन्माचे ज्ञान व कर्तव्य करण्यास त्यांना परमेश्वराने बुद्धी द्यावी अशी जाणीव श्री सद्गुरूंना 30 वर्षापूर्वीच कार्यारंभी होती. म्हणून त्यांनी हे भगवंता नारायणा, ही प्रार्थना की ज्या प्रार्थनेत आजपर्यंत ज्या काही सिद्ध सिद्धांत पद्धतीने आपण भक्तांना आजची अवस्था प्राप्त झाली आहे, म्हणजे नारायण अवस्था, त्याच अवस्थेचा लाभ नकळत जगातील इतर दुःखी कष्टी व अज्ञानी लोकांना व्हावा म्हणून सर्व सिद्ध सिद्धांत पद्धतींचा समावेश ह्या प्रार्थनेत केला आहे. प्रार्थना 5 मिनिटाची आणि साधना एवढंच करायचं. बाकी उपाय, तपास, गणपती, श्राद्ध, सत्य, अमुक तमुक तमुक काय काय करायचं इतकं तुम्ही हे असायला पाहिजे निश्चित. आत्मनिवेदन पान क्रमांक 197. आत्मनिवेदन पान क्रमांक 197. सुमारे 40 वर्षापूर्वी परमपूज्य बाबांनी आज्ञा दिली म्हणून हे कार्य सुरू झाले व जे भक्त ह्या कार्यात येतील त्यांच्या प्रित्यर्थ ही दैनंदिन प्रार्थना लिहून दिली. जी प्रार्थना सकाळी व संध्याकाळी म्हणत आहोत. अशा ह्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हे समजले पाहिजे. नुसती पोपटपंची आता नको. त्या प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे मनन व चिंतन व्हावयास पाहिजे. त्यापैकी एक वाक्य आपण अभ्यासासाठी घेतले तर हा जन्म पुरणार नाही. तुझं आहे तुझं पाशी, पण अज्ञानाने आपण वाट चुकलेलो आहोत. आत्मनिवेदन पान क्रमांक 220. सुमारे 20 शतकापूर्वी जी परिस्थिती जगात निर्माण झाली होती तशीच वेळ आत्ताही आलेली आहे. आज ह्या जगाला तारणारा कोणीही नाही. पूर्वीच्या काळी परमेश्वर अवतार घेत होता, पण आता अवतार घेऊन त्यावर विश्वास ठेवून हा परमेश्वर आहे असे मानणारे फार थोडे आहेत. ह्या जगाचे कार्य अव्याहत चालू राहावे यासाठी आवश्यक अशी वेळही आता आली आहे. 50 वर्षापूर्वी म्हणजेच कार्यारंभी परमपूज्य साईनाथ महाराजांनी जी दैनंदिन प्रार्थना सुचविली होती त्या प्रार्थनेत जे बीज आहे ते म्हणजे भवितव्यात अवतीर्ण होणारे मानवता युग होय. जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुरुमंत्र जर धारण झाला तर पुढील काळात सुख, शांती, समाधानाची भरभराट व्यक्तीमध्ये व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे. 15वे संमेलन पान क्रमांक 32. आम्ही गुरुभक्त ही प्रार्थना शक्तीपीठ स्थापनेनंतर दिली.
त्यातून जगाच्या कल्याणाचे कार्य होते. आम्ही म्हणजे आत्मा व देह. म्हणजे तुम्ही एकटे म्हणत असताना आम्ही कसं म्हणतात तर पहिल्यांदा कशी परिस्थिती होती दादांच्याकडे येण्याच्या पूर्वी देह लोकांना काय मिळाले बघत होता आणि आत्मा असा होता. तो आत्मा म्हणत होता अरे माझ्याकडे बघ मी तुला काय ते देतो. तेव्हा नमस्कार झाला. समजलं लोकांना काय प्राप्त झालं ते पाहिजे. देह इकडे बघतो आणि हा आत्मा दादांच्याकडे आलेला सर्व विमोचन म्हणजे हे सर्व झाल्यानंतर आत्ता नमस्कार व्हायला लागला. म्हणून आपण प्रार्थना म्हणताना आता देह आणि आत्मा एकरूप म्हणून आम्ही गुरुभक्त दोघं काय समजलं. आम्ही गुरुभक्त म्हणजे आत्मा व देह यातला एक भाग म्हणजे सगळ्यांनी मिळून हे कार्य करावयाचे आहे. आम्ही म्हणजे आत्मा व देह. तर आता काय चालला आहे संघर्ष. आत्मा म्हणतो आरतीला चल, देह म्हणतो नाटकाला चला. म्हणजे मनोमय कोशाचे दोन भाग स्थूल मन हे अन्नमय व प्राणमय कोशाकडे नेते, तर सूक्ष्म मन हे विज्ञानमय आणि आनंदमय कोशाकडे नेते. ह्या दोघांचे संघटित कार्य झाले व देहाची परिपूर्ण साथ आत्म्याला मिळाली की आत्मा निजधामाला जाताना देहाला नमस्कार करतो आणि वर जातो. देहामुळे आत्म्याला परमात्मा ही अवस्था प्राप्त होते म्हणून तो देहाचे उपकार मानतो. ज्या हाताने जीवन जगायचे त्याच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा यासाठी देहाचे प्रतीक म्हणजे उजवा हात व आत्मिक तत्वाशी म्हणजे हृदयाशी प्रार्थना म्हणताना ठेवावा. देह व आत्मा यांचे एकत्रीकरण म्हणजे आम्ही गुरुभक्त. आत्मा व देह यांचे एकत्रीकरण होऊन जे गुरुतत्व निर्माण होईल तो गुरुभक्त. आता शेवटचा भाग अमृतानुभव. इतकं सगळं घेतल्यावरती अमृतानुभव काय घेतला ते दादाने 6व्या सेमिनारमध्ये सांगितलं. ते आता आपण शांतपणे ऐकूया. त्याच्यात 2-3 आरती आहेत त्याच्यातून म्हणणार 5 मिनिटं थांबायचं वगैरे नको आहे ना. एव्हरीथिंग इज ऑल राईट. पोहे डोळ्यात आले तर पोटातून आहे. या संमेलनाला तुम्ही भक्तभावी आस्थेने उपस्थित राहिला आणि जो काही सेवेचा लाभ तुम्ही करून घेतला त्याबद्दलची धन्यता किती वाटावी हे काही मी शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. हे 6व्या सेमिनारमध्ये दादांनी सांगितलेलं आहे ते 10-15 वाटणार. आता ह्या संमेलनात तुम्हाला ज्या काही अवस्थेची प्राप्ती झाली यामध्ये काय काय अंतर्भूत केले आहे तर साधक अवस्थेची परिपूर्णता केली व ती करीत असताना तुम्हाला 3 साधनांचा अलभ्य लाभ अशा दृष्टीने मी सांगतो आहे की नुसता अलभ्य लाभ नसून ती साधनं तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला प्राप्त जीवनात व भवितव्यात उपयोगी पडतील अशी सिद्ध करून दिली आहे. ती 3 साधनं कोणती? आरती, ओंकार साधना आणि मुलाखत. आता ह्या 6व्या संमेलनात वरील 3 साधनांचा लाभ करून दिला आणि हा झालेला लाभ जो आहे तो तुम्हा कुटुंबियांना व भवितव्यातही तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हा व्हावा म्हणून वरील 3 साधनं साधक अवस्थेचे परिपूर्णत्व होण्यासाठी कारणीभूत झाली. आता अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये तुम्ही जेव्हा मार्गदर्शनार्थ आलात तेव्हा तुमच्या ह्या काया वाचा मन या 3ही माध्यमांच्या वर किंवा अवस्थेवर कोणत्याही प्रकारचा
योग्य असा संस्कार झालेला नव्हता. म्हणजेच देहिक माध्यमांवर असे मी का म्हणतो, जरी तुमच्या कुटुंब परंपरेप्रमाणे तुमचे देवतार्जन आणि पूजनार्चनादी विधी केवळ तुम्ही रूढी परंपरेप्रमाणे करीत होता. म्हणजे हे का करायचंय, कशाकरता करायचंय माहिती नाही. आता तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा गणपती बसवत होतात ना, का बसवत होतात माहिती आहे का? मग म्हणजे स्वयंपाकाला भात आमटी करायची आहे, भाताला काय घ्यायचं माहिती नाही, आमटीत काय घालायचं माहिती नाही, मग कसं करणार? बरोबर मी काय म्हणतो? मग काम करत होतात, श्राद्ध करत होतात, पक्ष करत होतात, उपास करत होतात, गुरु ते काय वटपौर्णिमेचं होतं का सांगितलं. म्हणजे मग व्यापाराला आता दुकानात बसलोय, कुठल्या वस्तूची किंमत मला माहीत नाही, मग तर संध्याकाळपर्यंत काय होईल? दिवाळीत त्यांना ही वस्तू 25 रुपयाची मला माहिती नाही, मी 5 रुपयाला घेऊन टाकली. समजतं मी काय म्हणतो? मग गणपती का बसायचा, नंतर उपास का करायचा, हरताळचा का करायचा, आणि ती काय संकष्टी का करायची काय माहिती नाही, तरी करायचं. आणि सोडा म्हटले म्हणजे गणपती राहावं तर काय करायचं? दादा मला बरं झालं, गणपती राहावं येऊन सोड असे हलवली तर पकडा पाहू. म्हणजे हे सगळं अज्ञानाने करत राहायचं नसतं, त्यातनं आपल्याला विकास व्हावा हा हेतू आहे, हा माहीतच नाही. आता गणपती तुमच्या मनाला येऊन तसा बसवायचा नाही आहे. पहिलं गणपतीचं काम काय आहे, तर दर कुठला तुम्ही विधी करता, नीट येता, विधी करत असताना यजमान पुरोहित आणि देवदेवता असतात, बरोबर ना? यजमान म्हणजे तो करणारा, पुरोहित म्हणजे तो करून घेणारा, आणि त्याच्या कृष्णाची मूर्ती म्हणा, सत्यनारायणाची पूजा ठेवलेला असतो. आता त्या भडकीचं लक्ष दक्षिणेकडे आणि ह्याच्याकडे असतं, त्याचं लक्ष माणसाकडे नसतं. गणपती बसवायला जाताना 10 जण गणपती बसून मिळतो, तर तो केलेला विधी त्याच्यात मालकाचं पण लक्ष नसतं, लवकर संपा मला ऑफिसवर जायचं, की या दोघांचं लक्ष नाही. मग देव तसा म्हणजे केलेला विधी ही जर विधी एकरूप झाले तर त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून गणपती का बसवायचा, तर गणपतीचा बसवता आता चूल न पेटवता वर नुसतं पाणी तेल डाळ घातली तर आमटी नाही होणार, त्याला खाली विस्तव लावायचं, म्हणजे ते एकच होतं. तसं ते तीन असताना हे जे दोन एकत्र होत नाही आहेत, त्यांना एकत्र करण्यासाठी मग गणपतीची शक्ती त्याच्यानी तो विधी केलेला फुकट न जाऊन त्याचं फळ प्राप्त झालं, म्हणून ते प्रत्येक विधीच्या आधी गणपतीची स्थापना करायची, ते पहिलं कार्य. दुसरं कार्य काय, गणपती बसवतो तो 10 दिवस बसायचा. हां का बरं? श्रावण भाद्रपद अश्विन आणि या 4 महिन्याला काय म्हणतात? चातुर्मास. ते पहिल्यांदा काय येतं? श्रावण. श्रावणामध्ये उपास तपास, श्रावण सोमवार, संपत शनिवार सगळे उपास तपास करून हे काय वाईटा मनाचं देही माध्यम शुद्ध करायचं आणि त्याच्यात पुण्य साठायचं. ते झाल्यावरती भाद्रपद महिना येतो, हो ना? मग भाद्रपद महिने चतुर्थीला गणपती बसवायचा आणि तो 10 दिवस बसवायचा. त्याच्यामध्ये 7व्या दिवशी गौरी येतात, खड्याच्या गौरी, त्या गौरी म्हणजे कुलस्वामी. म्हणजे चतुर्थीला गणपतीचा आशीर्वाद घ्यायचा, असं तुम्हाला खड्याच्या गौरीच्या वेळेला कुलस्वामीचा आशीर्वाद घ्यायचा, आणि अनंत चतुर्दशीला विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा, बरोबर? अनंत चतुर्दशी असं ते काया वाचानं श्रावणात सिद्ध केलं गेलं. त्याच्यामध्ये हा तिघांचा आशीर्वाद घ्यायचा आणि लगेच पितृपक्ष येतो, नाही? म्हणजे आपल्या घराण्यातले लोक जे मरून गेले ते सद्गतीला जावे. सद्गतीला म्हणजे पहिल्या 3 लोकात अडकलेले असतात, ते 4थ्या लोकात जावे, म्हणून तर्पण करायचं. सरळ पाणी जिवंत माणसांना देताना असं सोडतात, गेलेल्यांना तर्पण करताना असं देतात. आता तुम्ही ते पुण्य त्या तुमच्या पित्रांना दिलं म्हणजे तुमचं पुण्य कमी झालं की नाही. म्हणून नंतर अश्विन महिना येतो. अश्विन महिन्यामध्ये काय असतं? नवरात्र. हां, कुलस्वामीचं 10 दिवस करायचं.
10 दिवस देवीचा व्हायचा म्हणजे जे पुण्य आपण त्याला खर्च केलंय ते परत जोडून घ्यायचं. हां, त्या 10 दिवसामध्ये देवीकडे लक्ष असतं का दिव्याकडे लक्ष असतं? दिवा विरला तर पोप होते त्या पुढे सांगते. म्हणजे दादा म्हणाले की का केलंय तर पूर्वीच्या लोकांनी तुम्ही आता आज पूजा केली आहे ती पहिले समाधान वाटतं ना, तसं विशेष आपण आवाज केली असती ती सारखी बघावी, त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला यावी आणि तुमचा विकास व्हावा हा हेतू आहे. तर ते सांगितलं तर तसं करणार नाही. तुम्ही दिवा उजले तर पाप लागेल मग त्या सारखं देवाला घालायला जायचं. सारखं देवा तेल घालायला जाऊन त्या देवीचं दर्शन व्हावं आणि ती शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही विकसित व्हावं हा हेतू होता. पण तिकडं लक्षच नाही. दिवा विजला तर पाप लागेल अशी सेवा आपण केली. त्याच्यानंतर दसरा येतो ना. दसरा म्हणजे असं सगळं हे केलं, आपल्या पितरांना मुक्त केलं आणि आपण ती सेवा लावून दिली. दुःखी जीवनाकडून सुखी जीवनाकडे जायचं म्हणजे सिमुलांतर. आणि ती पुण्याई पुढं ह्याच्याकडे धनच करायची पर्यंत वापरायची आणि दिवाळी पूजा करायची लक्ष्मी आणि सरस्वती. असं 4 महिन्याचं व्रत करून जी पुण्याई साठवली ती पुढे 8 महिने वापरायची असा पूर्वीचा संकेत होता. मग इथं गणपती तिळच घेऊन बसला तुमच्या मनाप्रमाणे. पाहुणे आले तरी घरात 4 दिवस राहतात. गणपतीला 3 दिवसात काढले कोण 3 दिवसात नाही कोण ठरवलं. म्हणजे तो जो दीप होता गणपती प्रसंगाचा तो गेला, पितर मुक्त झालं नाही. मग ते पिशाच घेऊन मागे लागले. देवाला दिवा लावला तोही समाधानाला लावला. म्हणजे सगळे करून न केलं जातं. त्यामुळे जीवनामध्ये सुख शांती समाधान नाही म्हणून देवदाकडे आले. तेव्हा दादा म्हटलं हे काय सगळं पहिलं बंद करा आणि शांत करा. तू केली का? तू केली का? बघा सांगा. माझा एकाचा आवाज एवढा आवाज एवढ्या केवढे एवढे म्हणून फक्त 5 मिनिटाची प्रार्थना आणि अर्धा तास साधना केल्यावर हे मी सगळं सांगितलं. हे सगळं त्यात करून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख शांती संपत्ती संपत्ती दीर्घायुष्य सगळं मिळेल. जरी तुमच्या कुटुंब परंपरेप्रमाणे तुमचे देवतार्चन आणि पूजनार्चनादी विधी केवळ तुम्ही रूढी परंपरेने करीत होता तरी सज्ञान होऊन तुम्ही यातले काहीही केलेले नाही. केवळ एक रूढी परंपरेचे अनुकरण केले. करत जायचं. आता नवरात्रात 10 चप्पल घात नाही आणि म्हणलं आपण 10 चप्पल घातल्यानंतर 11 दिवशी कोणी जर पुन्हा तरी लोक तिथं घाट ठेवल्या तर लोक काय थांबलंय का? म्हणजे काहीतरी प्राप्त झालं. मग काय नाही ते नाही असं या जातात ते जातात ते जातात मग ते जातात. ते देवळात किंवा दादामध्ये एका बाजूने असं जातो ठेवलं वगैरे सुपाय केली. मग हा आला बाजू नाही हे मी ठेवलं त्यांनी विचार कशा केलं मी त्यांनी ठेवलं म्हणून मी ठेवलं. ते जाऊन मी उद्या विहिरीत म्हणलं तुम्ही जाऊन पाडणार का? म्हणजे असं सगळं रूढी परंपरा करत जायचं नसतं. व त्या अनुकरण पद्धतीला तुम्ही नित्य जीवनात आचार व विचारामध्ये आणून आम्ही देवदेवतार्चन करीत आहोत अशी एक अंधश्रद्धेची भूमिका निर्माण करते झाला. त्यामुळे तुम्ही जरी अनेक वर्षेपर्यंत अनेक वेळपर्यंत आणि अनेक काळपर्यंत करीत होता तरी ते जे काही वैयक्तिक अंगीकारलेले साधन जे आहे त्याचे या काया वाचा मनाला समाधान झाले का असा जर प्रश्न मी त्यावेळेला विचारला असता तर तुम्हाला काही त्याचे समर्पक उत्तर देता आले नसते. समाधान नाही म्हणून त्याला केंद्रावर आले ना. मग उत्तर अशा वेळेला काया वाचा मन ही 3ही माध्यम जी आहेत त्या तिघांना एकत्र करून तुम्हाला साधक अवस्था जी आहे ही प्राप्त झाली आहे. पंतांनी एका पदात म्हटले आहे की देव आपल्याला प्रचिती का देत नाही तर ते म्हणतात त्रिपुटी रहित क्रियारीती कैसीही दत्ताची प्रचिती. कधी हे झालंच नाही मग प्रचिती कधी येणार? कालपर्यंत सांगतोय की काया वाचा आणि मन हे काया वाचा आणि मन याची गती वेगवेगळी आहे.
त्या एक ओंकाराने होतात. ओंकाराची गती 1:80 मला महिलांपेक्षा पत्नीपेक्षा जास्त आहे. ते 3 एकत्र करून तुला ती तत्व अवस्था दिलेली म्हणजे सुंदर. जोपर्यंत तुझे काया वाचा मन एकमेकांपासून विभक्त आहे तोपर्यंत तुला माझा अनुभव यावा कसा? तर तीच अवस्था जी आहे ती काय झाली? त्रिपुटी गुणोनी गात असे दत्त गुरुवरा. तर आता प्रथम पंतांनी काय म्हटले? त्रिपुटी रहित क्रियारीती म्हणजे काया वाचा मन. कायेचे विषय वाचेला माहीत नाही, वाचेचे मनाला माहीत नाही. आणि असे जर आहे तर मी अमुक 1 वर्ष माझ्या इष्ट देवदेवतांची, साधू पुरुषांची किंवा गुरुमार्गाची भक्ती अंगीकारली, ही त्या मार्गामध्ये व्यतीत केलेली कालमर्यादा तुम्ही जरी सांगितली तरी ती मर्यादा अधिक आहे, म्हणून तुम्हाला समाधान मिळेल असा हा मार्ग नाही. मार्गाला काय पोषक आहे? हे योग्य मार्गाने सुचविणारी व्यक्ती, माध्यम आणि त्या परत्वे तुमच्या त्या काया वाचा मनाला किंवा मनाला इष्ट प्रकारे विकास हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्रिपुटी रहित क्रियारीती दत्ताचीही कैसीच सत्प्रचिती. पण त्या अवस्थेचा आपण जेव्हा एकदा आस्थेने विचार करतो त्यानंतर काय झाले? तर भजन भजक होऊनी देव सहजी खेळ असे. छान बाजाराला छानचे बरोबर काल ते फुलं येते की नाही. काल आरती ऐकताना तुम्ही सेकंदात कुठे त्यावेळेला तर टीव्हीचं एकरूपत्व झालं आणि त्यावेळेला असं काही घेतलं. म्हणजे कसं होतं एकरूपत्व हे कळलं. तसं इथे वेळा होत नाही. इथे साधना चालू होती. ओमची साधना आता तुझ्यावर खाट टाकायचं आहे, मुलकडी दरवाजा तुम्ही द्यायचा. मन कुठे आहे? मन कुठे आहे? पण इथं तुमचं मन सगळं एकच आहे. म्हणून सामुदायिकमध्ये बसायचं. तर जो आरतीमध्ये आ साधण्यामध्ये घंटामध्ये माहीत नव्हतं त्या नादाच्या मागे जायचं. म्हणजे ती एक झालं होतं. अनुभव घेतला तर समाधान. 5 मिनिटं करा, इथं 1 तास करायचं आणि लांब 5 मिनिटं असं नको. म्हणजे अशा अवस्थेमध्ये देव कोण व मी कोण हे दोघे एकरूप झालो. भजन भजक होऊनी देव असे झालो. आणि त्यावेळची ती अवस्था आणि आजची अवस्था त्रिपुटी गेळोनी गात असे दत्त गुरुवरा. देवचा अर्थ सांगितला जात. आणि देव म्हणजे काय? काय देतो पण वजत नाही. पण आपण देव नाही देतो आणि 1000ला बोलून दाखवतो. मला समजा 1000 किंवा 10,000 रुपये दिले आणि लवकर नाही देत तेव्हा पैसे दिले नसतं तर देवाचं बोललं म्हणजे बोलून दाखवलं. देवाने काय दिलं आहे तरी बोलून दाखवत नाही. म्हणून दादा म्हणाले देतो पण वजत नाही म्हणजे देव. आणि तुम्ही देतो ते 1000 पोरा काय म्हणतो मी देव नाही. तर वरील 3 साधनं आरती, ओंकार व मुलाखत तुम्हाला सूचित केली. आणि त्या ज्या साधनांपरत्वे आज तुमचा जो इष्ट विकास होऊन तुम्हाला जो अनुभव आला हा मी शब्दांनी अनुभव सांगणे व प्रत्यक्ष तुम्ही देह माध्यमाने तो अनुभवणे यामध्ये फार मोठे अंतर आहे. आता तुम्हाला आरती काल ऐकला काय वाटले सांगता येणार नाही. अनुभव झालं पण शब्दात व्यक्त करता येत नाही. शब्द आहे म्हणून प्रत्येक अवस्थेचे वर्णन जे आहे ते अस्ताव्यस्त आपल्याला अधिक काळपर्यंत करता येते. पण त्या अवस्थेची अनुभूती किंवा अनुभव हा क्षणात येणार नाही. हे एक दिव्य साधन आहे गुरुमार्गातले. दीक्षा सगळ्यांना देता येतात, नामस्मरण सगळ्यांना देता येते. शिष्य परंपरा वाढीला लागावी म्हणून वाटेल त्या गोष्टी करता येतात. पण ज्याला गुरुमार्ग म्हटले आहे तर आता गुरुमार्ग म्हणजे काय?
आणि गुरुमार्गाची महती काय? जगतातले सगळे अन्य मार्ग जे आहेत ते मानवाच्या अंती त्याला नरकात नेतात, म्हणजेच हीन अवस्थेत नेतात। आणि हा फक्त एकच गुरुमार्ग जो आहे हा जगतातल्या सगळ्या मार्गांची बरोबरी करणारा मार्ग व सगळ्या मार्गांना गिळंकृत करणारा हा गुरुमार्ग तो सरळ स्वर्गाला नेतो। वर सगळे जगतातले अन्य मार्ग जे आहेत ते नरकात नेतात। आता वर महत्वाची 3 साधनं सांगितली, कोणती? आरती, ओंकार आणि मुलाखत। आता आरती हे प्रधान साधन आहे। आरती या साधनेमध्ये काया, वाचा व मन ह्यापैकी कोणत्या माध्यमांचा समावेश केला किंवा या देहिक अवस्थेतल्या कोणत्या अवस्था ह्या साधनेमध्ये विलीन केल्या, काया आणि वाचा ह्या विलीन केल्या। 3 पैकी काया, वाचा, मनामध्ये आरतीमध्ये काया आणि वाचाला एकात्मकात विलीन केलं। नंतर ओंकार साधना, या साधनेमध्ये तुमचे मन विलीन केले। अशा वेळेला जे तुमचे काया, वाचा हे आरती साधनेमध्ये विलीन झाले होते ती आर्तता तुमच्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि ती आर्तता मनाच्या ठिकाणी धारण झाल्याने तर त्या आर्ततेतला भाव हा भावातीत करून त्याला रंगातीत करण्याची अवस्था जी आहे त्याच्यासाठी मनाच्या ठिकाणी ओंकाराचे बीज हे धारण करून दिले। आता पहिल्या अवस्थेत काया, वाचा याला पोषक असे साधन माध्यम म्हणजे आरती। ही आरती जेव्हा तुम्ही काया, वाचा, मनाने, वाचेने म्हणत होता त्यावेळेला काया आणि वाचा जी आहे ती आरतीमध्ये विलीन झाली। आरती हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये मूळ शब्द आहे आर्त। त्या 2 अवस्था म्हणजे काया व वाचा ज्या वेळेला त्या आरती ह्या साधनेमध्ये विलीन झाल्या त्यावेळेला आर्तता निर्माण झाली। ती आर्तता मनाच्या ठिकाणी एकरूप करून तिथे ओंकाराचे बीज धारण करून दिले। ती आर्तता जी मनाच्या ठिकाणी धारण झाली त्यावेळेला मनाच्या ठिकाणी त्या आरतीबद्दलचा भाव निर्माण झाला। तो जो भाव निर्माण झाला तो आर्ततेने भावातीत केला व आर्त अधिक भाव अधिक भावातीत अशा ह्या 3 अवस्थांची त्रिपुटी म्हणजेच रंगातीत अवस्था। म्हणून त्या पदार्थ आहे रंगातीत निज रंग रंगोली खेळली प्रेमट होती। अशा ह्या 3 श्रेष्ठ अवस्था ह्या नित्याने आपल्या आचार विचारांमध्ये असल्यानंतर आता असे समजायचे कारण नाही की वंदनीय दादा जशी आरती म्हणतात तशी मला म्हणता येत नाही म्हणून आपण आरती म्हणायची नाही। आता असा विचार करायचे काही कारण नाही, कारण आपण पुष्कळ लता मंगेशकरची गाणी ऐकतो। आपण कुठे लता होतो आहोत का? पण म्हणतो का नाही गाणी? तसे दादांसारखी आरती आपल्याला म्हणता येत नाही म्हणून म्हणायचीच नाही का? आणि दादांसारखी आरती म्हणायची हे ध्येय ठेवूच नका। आपण म्हणायला लागायचं हळूहळू म्हणता येईल। मला जर आरत्यात नाही येतं दादांना विचारतं, मला पेटी येत होती त्यामुळे मला आरत्या वाजवायला येतं त्याचा आलं लक्षात, पण म्हणायला आवाज येत तेव्हा तुला काय गरज आहे? तू म्हणायचं म्हणजे तुम्ही रियाज करायला लागल्यावर प्रॅक्टिस करायला लागल्यावर ते आपाप येत जातं। आपल्याला जे काही एक साधन प्राप्त करून सिद्ध करून दिलेले आहे तर ह्या आरत्या तुम्ही गेली 12 वर्ष ऐकत आहात। आरती हे साधन आत्ता सिद्ध झाले तर त्याच वेळी सिद्ध होते, ते 12 वर्षापूर्वीच सिद्ध होते। मग आत्ता तुम्हाला त्याची जाणीव किंवा सिद्धता का वाटली? म्हणजे आत्तापर्यंत आपली अविकसितता होती। त्यामुळे जे साधन सिद्ध आपल्या आसमंतात आहे असे म्हटले जात होते त्याची सिद्धता धारण करण्याची क्रिया जी आहे त्याच्यासाठी आपली सिद्धता झालेली नव्हती। आता आपली सिद्धता झाली असल्यामुळे ते साधन जसे सर्वसिद्ध आहे
तसे आपणही सर्वसिद्ध आहोत. तर आता यापुढे निदान दिवसाकाठी जी काही आतापर्यंत आपण पदे ऐकली आणि नेहमी ऐकता त्यातील नित्याने एक 3 किंवा 5 पदे म्हणणे यामध्ये अधिक लाभ आहे. कोणता सांगा बघू? आपण ज्या वास्तूत राहतो, नीट ऐकलं. आपण ज्या वास्तूत राहतो तेथे कधी आपल्या स्वतःच्या आचार विचाराने तसेच इतरांच्या आचार विचाराने व येण्या जाण्याने वास्तूमध्ये जी काही शुद्धता पवित्रता असते ती जेव्हा कमी होते त्याच वेळेला तुम्हाला त्या वास्तूत बेचैन किंवा अशांत वाटू लागते. समजले? अशा वास्तू आपण सकाळी संध्याकाळी नित्याने 4-5 आरत्या जर म्हणत असू तर तुम्ही अनुभव घ्या की ती वास्तू तुम्हाला अत्यंत पवित्र आहे असे वाटते. आता इथेच पहा, तिथं म्हणजे गोव्यातला हॉल, तिथं दादा शिरोड्याचा हॉल. या हॉलमध्ये पहिले सेमिनार ज्या वेळेला आपण घेतले त्यावेळेला तुम्ही पाहिले ही वास्तू भकास वाटत होती. इतर वेळेला ही वास्तू लग्न कार्यासाठी वापरली जाते. कारण इथे जरी काही समारंभ होत असले तरी त्या समारंभाची उद्दिष्टे काही वेगळी आहेत. आपणही या सेमिनारचा समारंभ आयोजित केला. आपले उद्दिष्ट काय? पण हे उद्दिष्ट सुद्धा एक नकळत जगतामध्ये लोककल्याण करणं. तर ज्या मुलामुलींचा इथे विवाह होईल त्यांना नकळत इथे केलेल्या ओंकाराचा लाभ होईल. आज आपण 5 सेमिनारमध्ये ह्या वास्तूत जी ओंकार साधना केली व आताही 10 दिवस नित्याने येथे जी ओंकार साधना झाली ही वास्तू जी आहे ही धारण करती झाली. म्हणजे ही वास्तू ओंकारमय झाली. आता ज्यांची शुभमंगल इथे होती किंवा जी मंडळी त्या विवाहाच्या निमित्ताने इथे येतील उपस्थित होती त्यांना नकळत या ओंकाराचा लाभ होईल. ही दृश्यात येण्यासारखी गोष्ट नाही पण हे नकळत घडेल. तर आता हा हितसंबंध कशासाठी सांगितला की तुम्ही घरात नित्याने आरती करण्यामध्ये तुमची संबंध वास्तू जी आहे ही त्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या सुख शांती समाधानाला तुम्ही पोषक करू शकता. जरा 5 मिनिटं थांबूया, जरा हेच पाहून आता थोडी 4-5 पानं राहायचे कारण पाणी घ्यायचं असेल. हे गणेश, हे गणेश, हे गणेश, चिंतन अवस्थाने अवघा परत सांगा ना. असं असं काय करायचं, असं काय करायचं. मूळ पान ಮೂರು ಪಾನ್ ಓದಿದ ನಂತರ ಗುರು ಕೃಪೆಯಿಂದ ಮುಕ್ತಿ ಸಾಧ್ಯ ಇದು ಒಂದು ಪದ ಹಲವು. ಅದರ ನಂತರ ಅದು ಒಂದು ಪೇಜ್ ಆದ ನಂತರ ಆನಂದಿ ಆನಂದ ದತ್ತ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ. ಆಮೇಲೆ ಅದರ ನಂತರ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಪೇಜ್ ಆದಮೇಲೆ ಮಾಗಣಿ ಪೂಜೆ ಇರ್ತದೆ. ಹಾಂ द्या. सर्व गुरुबंधू भगिनींना छोटीशी संचलन. बंद झाला आपल्याला सर्व गप बसवायला बरं आहे. एकत्र सगळ्यांची